पिढी आमच्या घरातली तुमच्यापाशी मी दिलेली आहे, ते कशी सांभाळायची हे आता तुमचं काम आहे. मी माझ्या पद्धतीने काम करत राहणारच आहे. जास्त मी काय बोलून आपला वेळ घेऊ इच्छित नाही, कारण जरी आज येऊ शकले नाहीत तरी आपल्या सर्वांचे नेते एकनाथराव आपल्याशी VCवर बोलणार आहेत आणि त्याचीच तयारी तिथं आता चालू आहे. तेव्हा जास्त न बोलता सावंतसाहेब परत एकदा स्वागत. परत एकदा उद्योगमंत्री म्हणून आपण येऊन संबंधित जिल्ह्याचा आढावा घ्यावा ही विनंती. धन्यवाद. आणि धनुष्यबाणाच्या 16 सीटा मला पाहिजेत, बाकीचं मी काय ऐकायला तयार नाही. नगरपालिकेत काय झालं तेव्हा ते नंतर बघू आपण. एकच तुम्हाला सांगून जातो, एवढं सगळं उद्योग केले त्यांनी आणि राजधानी पराभवाला सामना जायला लागला. त्यांना मिळालेली मतं आणि आपल्या मिळालेल्या मतात 1000 मताचा फक्त फरक आहे. त्यामुळे आपली लोकं कुठं गेलेली नाहीत. त्यांनी कशी लोकं घेतली हा विषय चर्चेचा आहे. फक्त एकच सावधगिरीची सूचना आहे, ते आमचे जाधव साहेब बोलले की आपण शेवटचे 2 दिवस कमी पडतो चंद्रकांतजी. त्याचं कारण असं आहे की आमच्या लोकांना ही सवय नाही. शेवटचे 2 दिवस तर तुम्ही दपले आणि तुम्हालाही माहिती आहे की कोणाचे चिडबाय येतात तिथं. चांगलं तुम्हाला सगळं माहिती आहे. तेवढं एक जपा. पण मी आता साहेबांच्या समोर ते बोलणार नाही, माझ्याकडे एक जालिम औषध आहे त्याच्यावर, पण ते नंतर बोल. तेवढं जपा. विजय आपला आहे, विजय आपला आहे. जास्त न बोलता एकनाथरावांच्या आशीर्वादाने सर्व जिल्हा व्यवस्थित लागावा आमची ही तीव्र इच्छा आहे. माझी वैयक्तिक इच्छा आहे की सातारा जिल्हा म्हणून आज 4थ्यांदा आम्हाला जो मान मिळालेला आहे, हा मान कायमस्वरूपी त्यांची कारकीर्द, ती मुख्यमंत्री असेल नाही उपमुख्यमंत्री असेल, सुवर्णाक्षराने महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदली जावी एवढीच माझी विनंती आहे. परमेश्वर